चला आखणी करून घ्या जरा चुना मारून घ्यायचा आहे व्हॉलंटियर देवरामजी परेड सर यस या ठिकाणी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सेमीफायनल 2 चा सामना असेल लेट्स प्ले बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला नवनाथ मुकणे तर स्ट्राईक एंडला जय वावरे नॉन स्ट्राईक एंडला सागर दोडी हे दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सामना 4 षटकांचा असेल पहिलाच बॉल काय जबरदस्त अचूकरित्या हाताळला गेला डॉट बॉल योग्य नियंत्रण ठेवला गेला योग्य पद्धतीने तो नक्कीच डॉट बॉल चांगली सुरुवात म्हणता येईल नवनाथ मुगणे या गोलंदाजाच्या माध्यमातून एका बाजूला जय वावरे हा बॅटर पाहायला मिळतोय पहिलाच बॉल डॉट बॉल जरूर आलाय इथून पुढील बॉल पहिल्या षटकातील दुसरा चेंडू असेल यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर इथून मात्र डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल इथून नक्कीच पाहिला तर इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना नवनाथ मुकणे आयकॉन प्लेअर म्हणून आपण पाहिला नियुक्ती झाली माय मेटाकर सी संघाच्या माध्यमातून काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पुढील बॉल तिसरा चेंडू असेल त्या ठिकाणी पहिल्या षटकात येईल यावेळेस काही जबरदस्त क्लास इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार चौकार 4 चौकार मात्र खातं पण झालाय ओमकार दगड 2 संघाचा इथून नवनाथ मुकणे कुठेतरी बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल हाताळले तदनंतर चौकार जरूर आलाय त्या ठिकाणी इथून चौथा बॉल पहिल्या षटकातील असेल जय बाबरे स्ट्राईक एंडला
यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यस स्कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद कॉट बियॉन्ड पाहायला मिळालाय. यस जय वावरे बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट. फलंदाज बाद गॉन. इथून मात्र नवीन फलंदाज मुनेश परब त्या ठिकाणी दाखल झालाय. खोलवर टप्प्याची लाईन सन्मान दिलाय त्या ठिकाणी चेंडूला. नक्कीच या ठिकाणी पहिला चांगली गोलंदाजी हाताळत आला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही चांगली गोलंदाजी हाताळत असताना नवनाथ मुकणे त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. तर एका बाजूला मुनेश परब त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी चांगला फटका जरूर इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीत धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर किरण बडवी आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला मुनेश परब त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी किरण बडवी. हा चांगली गोलंदाजी देखील याच्याकडे आहे. कारण की अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं सातत्याने. मुनेश परब आपण पाहिला त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला. खराब चेंडू आखून टप्प्याची लेन लाईन जरूर. इथून मात्रच तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मंथन बेरे त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सागर धोडीला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जातं. इथून धावफलक पाहिला तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. इथून किरण बडवी आहे बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला सागर धोडी. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून काही जबरदस्त या ठिकाणी पाहिला तर चांगली सुरुवात म्हणता येईल माहीम बेटागर सी संघाची. तिथून पाहिला तर धावफलक थोडस शांत ठेवला गेलाय. किरण बडवी पुढील बॉल. यावेळेस काही जबरदस्त नो लुक शॉट. चेंडूला सरळ पाठवलाय. सागर धोडीच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. इथून या षटकाराने पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन होती बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. चांगला फटका जरूर सागर धोडीच्या बॅट मधून आलाय. यस या ठिकाणी दगडू चायवाला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच त्या ठिकाणी रजा घेत असताना या स्पर्धेतून इथून विनंती असेल दगडू चायवाल्याला
कॅमेरामॅन साठी चहा पुरवायचा आहे. इथून गौरव पाटील सर पेमेंट नक्कीच करतील. इथून नक्कीच षटकार जरूर आला. पुढील बॉल किरण बडवे. यावेळेस काय जबरदस्त चेंडूला जरूर उडवलाय. चेंडू बराच काळ हवेत होता पण इथून मात्र यस सब डिसमिसल. फलंदाज बाद सागर दोडी बॅक टू द पवेलियन. इथून नवीन फलंदाज विकास पाचलकर आलाय. विकास पाचलकर आलाय. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. इथून अजूनही आपण पाहिला दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. जिथून मात्र नक्कीच 2 आयकॉन प्लेयर पण नक्की डगआउटच्या दिशेने आपण पाहिला. त्या ठिकाणी सागर थोडी देखील फलंदाज बाद झालाय. यावेळेस खोलवर टप्प्याची लंत आहे. तितकाच चांगला फटका जरूर लोंगोतला क्षेत्ररक्षण आहे. एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एखादी धाबीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 आकड्यावरती 13 रन होती बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. इथून दुसऱ्या षटकातील धावफलक पाहिला तर 13 आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. आपण जिथून पाहिलं ओंकार दगडून संघ थोडासा बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतोय. चांगला सन्मान जरूर दिलाय. म्हणतात ना ही डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. आणि नक्कीच हे मैदानामध्ये दर्शवत असताना मनीष परब त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फलंदाज पुन्हा एकदा किरण बडवी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस वळवले. चेंडूला डॉट बॉल. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक शिंगडे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून पहिला 2 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक पाहिला तर 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन होती बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अचूकरित्या फेकी झाली परंतु एकच धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलक 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन होती बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहिला तिसऱ्या षटकातील शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ शेष असेल. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी स्वतः फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहायला गेलं. डॉट बॉल. इथून थोडंसं गेअर चेंज करावा लागेल. जिथून पाहिला तर धावफलक 15 आकड्यावरती स्थिर आहे. इथून एखादा 40 धावा जमावत आहेत तर नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. आपण पाहिले ओंकार दगड 2 संघाकडे.
यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर झाला. इथून क्षेत्ररक्षण आहे. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना विकास पाचलकर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून नवीन फलंदाज झालाय मयूर गोरे. थोडा नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली गेली. तिथून बायमेटागर सी संघ जो पलटवार केला गेला आणि परडा थोडस जड केला गेला. तिथून ओंकार दगड दोन संघाचा गोलंदाज प्रतीक शिंगडे. पुढील बॉल यावेळी वलवलाय. स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक पाहिलं तर 15. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि पॉवरफुल सक्सेसफुल चौकार आलाय आणि या चौकारने पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा समस्व. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. प्रत्येक शिंगडे चांगली गोलंदाजी हाताळत असताना तो थोडासा एखादा या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच मॅच थोडीशी ऑन पाहायला मिळेल. इथून अजूनही आपण पाहिलं तर मुनेश बराब मैदानामध्ये आहे आणि नक्कीच सातत्याने चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. यावेळी सोडवलाय सरळ बॅटचा वापर जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. यस गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद मयूर गोरे बॅक टू द पवेलियन. परेश पाचलकर आलाय नो बॅटर. इथून शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ असेल. आकाश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश शिंगडे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून मुनेशला थोडासा गेअर चेंज करावा लागेल. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? इथून शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी आकाश. तर एका बाजूला मुनेश बरब आलाय. इथून धावफलक पाहिलं तर 19 आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. डॉट बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. तर एका बाजूला मुनेश बराब. येस यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद होताना मुनेश बराब बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून नक्कीच बंटी आलाय त्या ठिकाणी नो बॅटर. इथून पाहिलं तर धावफलक थोडस शांत झालं. येत्या काळामध्ये आपण पाहिलं 19 रन ऑन दी बोर्ड. 14 षटक आहे प्रगतीपथावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. जिथून काही जबरदस्त गोलंदाजी साकारली जाते. आकाश त्या ठिकाणी पुढील बॉल मोठा प्रहार केलाय जरूर. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे सरसावला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न चुकरीता फेकेपर्यंत 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल.
इथून एकेरी धाबेने धावफलक जाईल तर 20 या आकड्यावरती 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र नक्कीच प्लेट अँड बिच डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली माहीम बेटागर सी संघाच्या माध्यमातून. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्वार झालाय डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक पाहिलं तर 20 आकड्यावरती शांत राहिला गेलाय. यावेळेस वेगावरती स्वार झालाय डॉट बॉल पाहायला मिळतोय. फक्त एक धाव खर्च केली या ठिकाणी. यस विकेट पाहायला मिळेल. इथून 21 धावांचं लक्ष असेल माहीम बेटागर सी संघाला. धन्यवाद. चला या ठिकाणी सेमीफायनल वन सामना असेल जिथून श्री जागमाता रावळे विपक्षामध्ये हरबादेवी कोरे दोन्ही संघाचे कर्णधार घ्या आपण लगेच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. चला या ठिकाणी मी विनंती करेन हरबादेवी कोरे विपक्षामध्ये श्री जागमाता रावळे संघ नरेशजी चिपाट सरांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल करणार आहोत. चला मी विनंती करेन देवरामजी परेड सर तुम्ही तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल करणार आहोत या ठिकाणी. चला हरपदवी कोरे संघ कॅप्टन आणि श्री जागमाता रावळे कर्णधार या प्लीज. चला प्लीज तुम्ही विनंती असेल श्री जागमाता रावळे संघ कर्णधार या टॉस साठी तुम्ही शेवटचा अंतिम पुकार असेल त्या ठिकाणी कोरे संघाचे कर्णधार आपल्या समेत जोडले गेले.
तर इथून नाणेफेक जिंकली काय निर्णय असेल? फिल्डिंग. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. इथून त्या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे श्री जागमाता रावळे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी करायचे इथून अर्बदेवी कोरे संघाला. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कल्पेशजी कोरे सर. पहिल्याच बॉल वरती जरूर आक्रमण केलं आणि चेंडूला सरळ लॉप केलं षटकारामध्ये. प्रत्येक शिंगडेच्या बॅट मधून षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र खातो पण झालाय माय मेटागर सी संघाचं. जिथून आपण पहिला 21 धावांचं लक्ष हे समोर आहे. 21 धावांचं लक्ष आहे. इथून पहिल्या चेंडूवरती षटकार. यावेळेस काय जबरदस्त इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ सीमा रेखा पार. चौकार 4. या चौकाराने आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही विजयासाठी 11 धावेची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. यावेळी सोडवलाय काय जबरदस्त फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार 6 आणि या 6 धावण्या धावफलक आपण पाहिला तर 16 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावफलक जाऊन पोहोचलाय 17 एकडावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 4 धावेची आवश्यकता आहे. स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का? पुढील बॉल चांगला बॉल हाताळला गेला. इथून क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस डॉट बॉल पाहायला मिळेल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर 17 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही विजयासाठी आपण पाहिला 4 धावेची आवश्यकता आहे. येणारी चेंडू असतील 18 आणि 4 धावेची आवश्यकता आहे. परेशला मात्र प्रमोट केलं गेलंय. इथून परेश आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळेस उडवलाय जरूर चेंडूला. यस या ठिकाणी षटकाराने मात्र नक्कीच विजयश्री संपादित करेल. या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन माय मिटागर सी संघ अँड हळद टीम. आपण पाहिलं ओमकार दगड संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार असेल या फ्रेंड चषकातर्फे. कारण की क्रिकेट आहे. इथून जरी पराभूत झाला तर इथून नक्कीच उद्या नक्कीच नव्याने सुरुवात करूया. इथून चला वळी आपण जिथे एका बाजूला हरबादेवी कोरे संघ आणि श्री जागमाता रावळे जशी सामन्याला सुरुवात